आपण पाहतात महाराष्ट्रातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। शनिवार रविवार शासकीय सुट्टीचा फायदा घेत अवैध माती उत्खनन जोरात। आंबेघर जंगल परिसरात तब्बल 1500च्या वर अवैध माती उत्खनन होत असताना नागरिकांच्या सतर्कतेने तहसील वेळेत धावले घटनास्थळी। पेन 9 मार्च दैनिक रायगड स्वाभिमान। पेन तालुक्यातील मौजे आंबेघर येथील गट क्रमांक 321 क्षेत्र 7.60 हेक्टर ही मिलकत चंद्रनित्य डेव्हलपर्स लिमिटेड तर्फे भागीदार राजू पुरुषोत्तम बोलस यांच्या नावे दाखल आहे। सदरची मिलकत ही डोंगराळ स्वरूपाची असून ते हायटेक डोंगर फोडून सपाटीकरण मोठ्या चलाखीने तिथे चालू आहे। याकरता पोकलन JCB डंपर असा भांडवल घटनास्थळी आढळून आले। त्याचे रितसर गाव पंचनामा करून तशी तक्रार पेन तहसील महसूल विभागाकडे दिल्याचे तक्रारदार अमोद मुंडे व त्यांचे सहकारी यांनी सांगितले आहे। पेन आंबेघर या ठिकाणी इतका मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून डेव्हलपमेंट चालू आहे। हे काम शनिवार रविवार सुट्टीचा फायदा घेत माती माफिया अवैध उत्खनन करून लाखोंची शासकीय रॉयल्टी मिळवत असतात। हे नक्की कोणाच्या कृपा आशीर्वादाने असा सध्या प्रश्न निर्माण झाला आहे। तर अवैध माती उत्खनन करणाऱ्यांवर रितसर तक्रार केली असता प्रसंगानुरूप पेन तहसीलदार यांनी कोणताही विलंब न लावता संबंधित महसूल विभागाला सूचना दिल्याने घटनास्थळी त्यांचे अधिकारी धावून आले व चोरट्या कारोबाराची रितसर पंचनामे घेऊन कारवाई केली। याची प्रत्यक्ष वस्तुस्थिती तक्रारदार अमोद मुंडे सांगताना म्हणाले की आज सकाळी आम्ही आमच्या रूटीनप्रमाणे जात असताना रस्त्याने आंबेघर ग्रामपंचायतमध्ये 312चा 1 नंबर जो गट आहे त्याच्यामध्ये हायवा डंपर आणि 2 पोकळण दिसले आम्हाला। त्यामुळे आम्ही गावातले आम्ही होतो ज्यावेळेस तिकडे अवेलेबल त्यावेळेस आम्ही वरती गेलो आणि त्यांना विचारलं बाबा हे काय चालू आहे तुमचं। तर त्यांनी सांगितलं आमचं JSWचं काम चालू आहे, आम्हाला कंपनीने काम करायला सांगितलं आहे। त्यावेळी मग आम्ही तहसीलदारांशी कॉन्टॅक्ट केला। तहसीलदारांनी तत्परतेने लगेच सर्कल मोकल आहेत त्यांना आणि तलाठी स्वप्नगंधा मॅडम आहे त्यांना पाठवले आणि सागर पंचनामे केला। तर बघितलं की कुठल्याही प्रकारची परमिशन कंपनी JSWला दिलेली नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही ते काम बंद करायला लावलं। कंपनी आमच्याकडे काय प्रोजेक्ट आणि ह्या कोणत्याही गावाल्यांना का ग्रामपंचायत हद्दीमधल्या ग्रामपंचायत सरपंच असू दे कोणत्याही ग्रामस्थांना माहीत नाही आहे। कंपनीची जी दंडलशाही ही आम्हाला जमणार नाही आहे। कंपनीने यावं, ग्रामस्थांच्याकडे बसावं, काय त्यांचा प्रोजेक्ट आहे तो समजून सांगावा। तर भविष्यात जो घडल्या प्रकार जो घडतो JSWच्या बाबतीत गडप साईडला तसा आमच्याकडे काय घडावं नाही। आम्हाला कामं पाहिजेत, 100% कामधंदे पाहिजेत, परंतु JSWने आमच्या गावाच्या लोकांबरोबर बसावं आणि काय प्रोजेक्ट आहे तो सांगावा आणि जे प्रोजेक्ट येतील त्याच्यामध्ये 80% वाटा हा संबंधित गाववाल्यांचा आणि ग्रामपंचायत हद्दीतल्या लोकांचा असणार आहे। 20%मध्ये बाहेरच्या लोकांना पण आम्हाला का संधी द्यायची आहे, पण 80% हे ग्रामस्थांचाच असणार विषय, कारण त्या जागा सगळ्या आहेत त्या आमच्या गाववाल्यांच्या आहेत। ते भले पूर्वी दिलेले असतील पण त्या जागा या आमच्या गावाल्यांनी त्यावेळी कोडीमोल भावाने दिलेल्या आहेत। परंतु आज आम्ही फक्त एकच रास्ता आहे आमचं म्हणणं की आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला जी कामं येणार आहेत ती आमच्या पोरांनीच करायची आहेत। एवढं माझं बोलून मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या जिल्ह्यातील सर्वप्रथम ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।